रेकॉर्डेड लेक्चर्स यूट्यूबवर अवेलेबल आहेत. वैशाली बावनकर जर तुम्ही टाकलं यूट्यूबवर तर तुम्हाला तुमचे सगळे प्रिव्हियस लेक्चर जे सेव्ह झालेले असतात ते तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. ओके. जर एखाद्या वेळेस आपण कधी एखादा टॉपिक विसरतो तर त्यावेळेस यूट्यूबवर जायचं, वैशाली बावनकर नाव टाकायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे जे प्रिव्हियस झालेले लेक्चर्स आहेत आपले हे सगळे अपलोडेड लेक्चर्स तुम्हाला तिथे मिळतील. ठीक आहे. बघा, मिड ब्रेन डिस्कस करायचं बाळांनो आपल्याला. आता आपला फोर ब्रेन संपला. सगळ्यात लार्जेस्ट पोर्शन होता फोर ब्रेनचा, त्याच्यामुळे त्याला संपायला पण वेळ लागला. ठीक आहे. आता आज आपला मिड ब्रेन पण संपणार आणि हाइंड ब्रेन पण संपणार. छोटे छोटे पोर्शन आहे. आता डिस्कस करूया आपण मिड ब्रेन. मिड ब्रेनची पोझिशन सांगा, कुठे प्रेझेंट असतं मिड ब्रेन? मिड ब्रेनची पोझिशन सांगा आधी, सगळ्यात आधी कुठे प्रेझेंट आहे? बिलो कोणाच्या खाली? डायनसेफॅलॉन. डायनसेफॅलॉनच्या खाली. अँड अबाउट दी पॉन्स व्हॅरिओलाय. पॉन्स व्हॅरिओलायच्या वरती पोझिशन सांगायची आहे तुम्हाला. ठीक आहे, हो की नाही? त्याच्यानंतर काय म्हणतोय आपण? हा जो मिड ब्रेन आहे या मिड ब्रेनच्या रूफला काय प्रेझेंट असते रे? मिड ब्रेनच्या रूफला कुठली डक्ट प्रेझेंट असते सांगा? डक्ट ऑफ इटर. आयटर म्हणतात त्याला. ठीक आहे, डक्ट ऑफ आयटर किंवा डक्ट ऑफ इक्विडक्ट. सेरेब्रल इक्विडक्ट पण म्हणतात तिला. सेरेब्रल इक्विडक्ट. ठीक आहे, सेरेब्रल इक्विडक्ट किंवा डक्ट ऑफ आयटर. तर काय म्हणू आपण? त्या मिड ब्रेनच्या रूफला, मिड ब्रेनच्या रूफवर बाळांनो एक डक्ट प्रेझेंट आहे. तिचं नाव आहे डक्ट ऑफ इटर किंवा डक्ट ऑफ आयटर. ठीक आहे, किंवा सेरेब्रल इक्विडक्ट. त्याच्यानंतर काय म्हणतोय आपण? हा जो मिड ब्रेन आहे, मी एवढा ड्रॉ करून देते तुम्हाला, हा मिड ब्रेन पोर्शन आहे. ठीक आहे, मिड ब्रेन नंतर हा इकडे पॉन्स लागला आणि याच्यानंतर हा मेडुला ऑब्लॉंगेटा. हा जो मिड ब्रेन पोर्शन आहे या मिड पोर्शनला दोन पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. एक आहे कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. मिड ब्रेन जो आहे दोन पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना आणि दुसरा पोर्शन आहे बाळांनो क्रुरा सेरेब्राय. क्रुरा सेरेब्राय. बघा, नाव डिफिकल्ट आहेत पण समजण्यासाठी काहीच डिफिकल्ट नाही. काय म्हटलं मी? मिड ब्रेनला दोन पोर्शन मध्ये डिवाइड केलेला आहे. कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना आणि काही पोर्शन आहे दुसरा पोर्शन, त्याला क्युरा सेरेब्राय म्हटलाय. आता कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना म्हणजे काय? कॉर्पोरा जो क्वाड्रिजेमिना आहे त्याचा अर्थ काय होतो? कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना याच्यामध्ये काहीच नाही, खूप इझिएस्ट पोर्शन आहे. बघा, कॉर्पोरा क्वाड्रिजेमिनामध्ये 4 राउंडेड इलिव्हेशन्स प्रेझेंट असतात म्हणतात या पोर्शनला ऑन द पोस्टेरियर साइड. हे बघा 4 डॉट काढते मी. डॉटचा अर्थ काय समजायचा आता सांगा मला? डॉट म्हणजे काय समजणार आपण आता? राउंडेड पोर्शन म्हणजे काय? सगळ्यांचे डोके ना, जे सेल बॉडीज असतात त्यांचे डोके, न्यूरल सेल बॉडीजचे डोके म्हणजे न्यूक्लियाय. ठीक आहे, तर कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना म्हणजे काय की मिड ब्रेनचा जो पोस्टेरियर पोर्शन आहे, मागचा पोर्शन आहे, त्याच्यावर 4 राउंडेड इलिव्हेशन्स प्रेझेंट असतात. 4 राउंडेड इलिव्हेशन प्रेझेंट असतात. 4 राउंडेड एलिव्हेशन्स. 4 राउंडेड एलिव्हेशन्स प्रेझेंट असतात. त्याच्यातले वरचे जे दोन आहेत, दिस वन सुपेरियर आणि खाली कुठले आहेत? इन्फेरियर. वरचे जे सुपेरियर आहे, सुपेरियर जे इलिव्हेशन्स आहे त्यांचं काम काय असतं? इट कंट्रोल युअर व्हिज्युअल रिफ्लेक्स. वरचे जे दोन असतात बाळांनो ते काय करतात? तुमचं व्हिज्युअल रिफ्लेक्स कंट्रोल करतात. आणि खालचे जे दोन आहेत इन्फेरियर इलिव्हेशन्स, खूप सोपं आहे, काहीच नाही याच्यामध्ये, ते आपलं ऑडिटरी कंट्रोल करतात. ऑडिटोरी रिफ्लेक्स. आता बाळांनो काय सांगताय मी लक्ष द्या. सुपेरियर म्हणजे काय? वरती प्रेझेंट असलेले 2 गोल दिसत आहेत तुम्हाला, 2 राउंडेड बॉडीज, आणि खाली प्रेझेंट असलेले जे आहेत ते इन्फेरियर राउंडेड बॉडीज.
वरचे जे दोन आहेत ते तुमचे व्हिज्युअल रिफ्लेक्स कंट्रोल करतात म्हणते. व्हिज्युअल आणि रिफ्लेक्स या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. रिफ्लेक्स म्हणजे काय की एखाद्या गोष्टीला केलेली आपली रिॲक्शन. रिफ्लेक्स म्हणजे काय की एखाद्या गोष्टीला केलेली आपली रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल मी अशी उभी आहे, ठीक आहे, मी अशी उभी आहे आणि माझ्या बाजूला इकडनं काहीतरी जात आहे किंवा इकडनं काहीतरी जात आहे, पण मी तर स्ट्रेट पाहते. मी काय करते, मी स्ट्रेट पाहते, पण माझ्या या साईडनी काहीतरी वस्तू जात आहे. तुम्हाला जाणवतं ना की तुम्ही जरी इकडे पाहता पण इकडून काहीतरी वस्तू जात आहे, हे तुम्हाला त्याचं जाणवतं ना की इकडून काहीतरी जात आहे, हो की नाही? तुम्ही टर्न केलं का इकडे? तुम्ही इकडे टर्न केलं का? तुम्ही इकडे पाहता का? नाही, तुम्ही सरळ पाहता, पण तरी तुमच्या बाजूनी गेलेली वस्तू तुम्हाला काय आहे ते दिसली नाही, पण तुम्हाला एवढं माहिती आहे की तुमच्या बाजूने काहीतरी जात. येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. मग ते जेव्हा दिसतं तेव्हा तुम्ही काहीतरी ऍक्शन करता ना, तुमची मुंडी वळवता, मान वळवता टुवर्ड्स दॅट डायरेक्शन ज्या टाइमी पाहिला. तर ती जी पाहिल्यानंतर दिसल्यानंतर जी जी रिफ्लेक्स आहे, ऍक्शन आहे, त्याला म्हणतात व्हिज्युअल रिफ्लेक्स. काय म्हणू आपण त्याला? व्हिज्युअल रिफ्लेक्स. म्हणजे पाहिलेल्या गोष्टीला दिलेली रिॲक्शन. आपल्याला जे दिसतंय डोळ्यासमोर असं साईडला जात आहे त्याच्याकडे दिलेली रिॲक्शन म्हणजे व्हिज्युअल रिफ्लेक्स. त्याला काय म्हणू आपण? व्हिज्युअल रिफ्लेक्स. यस ऑर नो? व्हिज्युअल रिफ्लेक्स समजलं का बा? ठीक आहे. आता मग इन्फेरियर रिफ्लेक्स म्हणजे काय? ऑडिटरी. मला सांगा, मी इथे उभी आहे आणि लांब कुठेतरी बँड वाजतोय जोरा जोरात. मग ज्या साईडला वाजतोय त्या साईडला तुम्ही टर्न होता की नाही, यार कुठल्या साईडला वाजतोय? किंवा कुठून तरी आवाज आला, आवाज येतोय लहान मुलाचा रडण्याचा, मोठ्या माणसाचा भांडण्याचा, काही पण, तुम्ही तिथे प्रेझेंट आहात का? नाही. बट जिथूनही तुम्हाला अचानक आवाज आला तिथून तुम्ही टर्न होता की नाही त्या दिशेने, की जिकडून आवाज येत आहे त्या दिशेने तुम्ही टर्न होता. ते जे टर्न आहे टुवर्ड्स द ऑडिटरी, टुवर्ड्स द साऊंड, त्या रिॲक्शनला म्हणतो आपण ऑडिटरी रिफ्लेक्स. त्या रिॲक्शनला काय म्हणू आपण? ऑडिटरी रिफ्लेक्स. म्हणजे आवाजाला दिलेली रिॲक्शन किंवा व्हिज्युअल वस्तूला दिलेली रिॲक्शन, म्हणजे ते झाले त्याचे रिफ्लेक्स ऍक्शन. ते काय झाले? त्याचे रिफ्लेक्स ऍक्शन. क्लिअर आहे इतकी गोष्ट? खूप सोपा आहे. मिड ब्रेन. मिड ब्रेन दोन पार्ट मध्ये डिवाइड होतोय. मिड ब्रेनच्या पोस्टेरियर पोर्शनला 4 गोल प्रेझेंट असतात. वरचे जे गोल आहे सुपेरियर, त्याला म्हणतात, ते कोणासाठी रिस्पॉन्सिबल आहे? व्हिज्युअल रिफ्लेक्स साठी. याला सुपेरियर कॅल्क्युलाय पण म्हणतात. कॅल्क्युलाय हा वर्ड दिलाय तुम्हाला. कॅल्क्युलायचा अर्थ बाळांनो राउंडेड स्पेरिकल बॉडीज होतात. कॅल्क्युलायचा अर्थ किडनी स्टोन पण होतो. पण जर राउंडेड बॉडीज किडनीमध्ये प्रेझेंट असेल तर त्याला आपण किडनी स्टोन म्हणतो. मग अशा आपल्या बॉडीमध्ये तर किती ठिकाणी स्पेरिकल बॉडीज प्रेझेंट आहे? सगळेच्या सगळे स्टोन झाले का? येस ऑर नो? सगळेच्या सगळे. पण जर किडनीमध्ये जर तुम्हाला स्पेरिकल बॉडी दिसल्या तर तुम्ही त्याला किडनी स्टोन म्हणून आयडेंटिफाय करतात. त्याला कॅल्क्युलाय पण म्हणतात. कॅल्क्युलाय हा वर्ड आला की समजून घ्यायचं स्पेरिकल. ठीक आहे. जे इन्फेरियर आहे त्याला इन्फेरियर कॅल्क्युलाय पण म्हणतात. आता दोघांचा अर्थ समजलाय? रिफ्लेक्स, व्हिज्युअल आणि ऑडिटरी. क्लिअर आहे बाळांनो? ठीक आहे. आता बघा दुसरा जो पोर्शन आहे क्रूरा सेरेब्राय. कुठला पोर्शन आहे? क्रूरा सेरेब्राय. आता हा जो मिड ब्रेन आहे म्हणतो, याच मिड ब्रेन मध्ये बाळांनो काही ट्रॅक्ट प्रेझेंट आहे. काही ट्रॅक्ट प्रेझेंट आहे. फॉर एक्झाम्पल इन्फॉर्मेशन घेऊन जाणारे न्यूरॉन्स कुठपर्यंत जाणार रे? सेरेब्रम ना. पहिले थॅलॅमस कडे आणि मग सेरेब्रम कडे. मग तिकडून इन्फॉर्मेशन घेऊन येणारे न्यूरॉन्स लाईक दिस, असे सेन्सरी आणि मोटर अशा दोन प्रकारचे असतात ना. सेन्सरी इन्फॉर्मेशन घेऊन जाणारे, मोटर इन्फॉर्मेशन घेऊन येणारे. ठीक आहे. तर हे चालले घेऊन जाणारे आणि काही येतात घेऊन येणारे. मग काहींचे डोके एवढे लांब लांब असतात का? सगळे एक छोटा, याचं डोकं इथे, 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 असे करता करता तुम्हाला प्रत्येक ठिकाणी काही ना काही डोके, न्यूरल सेल बॉडीज दिसतात. मग हा जो क्रूरा सेरेब्राय आहे, या क्रूरा सेरेब्राय मध्ये काय प्रेझेंट असतं म्हणते? असेंडिंग आणि डिसेंडिंग ट्रॅक प्रेझेंट असतात. काय प्रेझेंट असतात बाळांनो? असेंडिंग आणि डिसेंडिंग ट्रॅक्ट प्रेझेंट असतात. मी काय बोलते ते समजत आहे का? असेंडिंग आणि डिसेंडिंग ट्रॅक प्रेझेंट असतात, जे सेरेब्रम कडे इन्फॉर्मेशन घेऊन जातात आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे सेरेब्रम कडून इन्फॉर्मेशन वापस करून घेऊन येतात. त्या असेंडिंग आणि डिसेंडिंग ज्या न्यूरॉन्स आहे त्याला म्हटलं जातं ट्रॅक.
आपण दोन डेफिनेशन बघितल्या होत्या बघा, नर्व आणि ट्रॅकची. आठवते का? नर्व आणि ट्रॅकची डेफिनेशन पाहिली आहे आपण. नर्व काय म्हटलं आपण? जे सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या बाहेर प्रेझेंट आहे. आठवते का? सेन्सरी आणि मोटर जेव्हा कंबाईन होते आणि ती कुठे प्रेझेंट असते? सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या बाहेर, म्हणजे माझ्या अदर बॉडीमध्ये. तिला आपण नर्व म्हटलं होतं आता सुरुवातीला. ट्रॅक म्हणजे काय? जे सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये जाणारे आणि येणारे न्यूरॉन्स आहे. सेन्सरी आणि मोटर जे आहेत, ज्या सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये प्रेझेंट आहे, त्याला ट्रॅक म्हटलं होतं आपण. हो की नाही? आठवते का तुम्हाला? ठीक आहे. मग हे जे आतमध्ये जात आहे, आता हा जर पोर्शन तर पूर्ण सेंट्रल नर्वस सिस्टीमचा आहे, याच्यावरती ब्रेन लागणार. ही पूर्ण सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे, म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये जाणारे आणि येणारे, इन्फॉर्मेशन घेऊन जाणारे आणि इन्फॉर्मेशन घेऊन येणारे हे सगळे न्यूरॉन्सला आपण असेंडिंग म्हणजे काय रे? व्हॉट इज माय असेंडिंग? चढणारे वरती, डिसेंडिंग खाली येणारे. तर असे ट्रॅक प्रेझेंट आहे. आणि या ट्रॅक मध्ये काही ग्रे कलरच्या सेल बॉडीज प्रेझेंट आहे. डोके असतील ना यांचे कुठे कुठे, तर त्या डोक्यांना, त्या सेल बॉडीजला, त्या ग्रे मॅटरला काय म्हटलंय यांनी? रेड न्यूक्लियस. बघा दिलाय टर्मिनॉलॉजी तुमच्या याच्यात, रेड न्यूक्लियस. मिळाली का? येस ऑर नो? हो की नाही? ठीक आहे. तर हा झाला मिड ब्रेन. सोपा आहे की नाही मिड ब्रेन? सोपा आहे की नाही? काही आहे का मिड ब्रेन मध्ये? दोन पोर्शनला एक्सप्लेन करायचं आहे तुम्हाला फक्त. क्लिअर? आता बघा, या मिड ब्रेनचं काय काम असतं? एक तर तुमच्या बॉडीचं पॉश्चर मेंटेन करतं. पॉश्चर म्हणजे काय? की आपण जी पोझिशन उभी केली आहे, आपण जर सरळ आहोत, स्ट्रेट उभा आहोत, चालतोय, बोलतोय, तर या पॉश्चर मेंटेन करण्यासाठी हे मिड ब्रेन रिस्पॉन्सिबल आहे. हे कसं आहे मी तुम्हाला जेव्हा सेरेबिलम शिकवणार तेव्हा तुम्हाला क्लिअर होणार. ठीक आहे? इतका पोर्शन क्लिअर आहे? मिटव, पुढे जायचं आहे आपल्याला. चलो आगे बढ़ते हैं. नेक्स्ट पोर्शन है हाइंड ब्रेन. हाइंड ब्रेन किती पोर्शन असतात हाइंड ब्रेनचे सांगा? इट इज द पोस्टेरियर पोर्शन ऑफ द ब्रेन. ब्रेनचा पोस्टेरियर पोर्शन आहे हाइंड ब्रेन. हाइंड ब्रेनवर तुम्हाला एक सेपरेट क्वेश्चन 4 मार्क्स साठी विचारला जाऊ शकतो. तसंही आता तुम्हाला माहिती आहे की पेपर पॅटर्न जो आहे तो 4 मार्क्सचा लार्जेस्ट क्वेश्चन असतो. मग 4 मार्कासाठी लिहायचं किती? जर तुम्हाला इफ इन केस 4 ब्रेन एक्सप्लेन करायला आला, तो 4 ब्रेन साइड मध्ये 4 मार्कासाठी किती लिहिणार आहात रे तुम्ही? सांगा ना. 4 मार्कासाठी किती लिहिणार आहात? एक लिमिटेड अमाउंट पर्यंत लिहू शकाल की नाही? हो की नाही? चला जाऊ द्या. तर लिमिटेड अमाउंट म्हणजे काय? एक तर तुम्हाला काय सांगायचं, 2 तुकडे असतात ब्रेनचे, त्याला जोडणारा बँड कोणता? गायरा सेल काय असतात. त्याच्यानंतर कॉर्टेक्स मेडुला मध्ये डिवाइड होतो. त्याच्यानंतर लोब, 3 लोब, सेंट्रल, लॅटरल आणि मेडियन. त्याच्यानंतर संपला विषय. त्याच्यानंतर 4 लोब, फ्रंटल, परायटल, ऑसिपिटल आणि कोणता रे? टेम्पोरल. एक एक लाईन मध्ये एक्सप्लेन करायचं. 4 मार्क्सचा क्वेश्चन फिनिश. एवढं भारूड वाचत बसायचं नाही. हाइंड ब्रेन. हाइंड ब्रेन म्हणजे काय बाळांनो? बघा, इट इज द पोस्टेरियर पोर्शन. ब्रेनचा पोस्टेरियर पोर्शन म्हणजे काय? हाइंड ब्रेन. दिसतोय तुम्हाला? हाइंड ब्रेन म्हणजे पॉन्स, मेड्युला आणि सेरेबेलम. सेरेबेलम ड्रॉच नाही करत करे, मला काय राग येते याचा? हा सेरेबेलम. ठीक आहे. असा 3 पोर्शन मध्ये डिवाइड होतो. पोस्टेरियर पोर्शन आहे, पोस्टेरियर पोर्शन ऑफ ब्रेन. ब्रेनचा पोस्टेरियर पोर्शन आहे. किती पार्ट मध्ये डिवाइड झालाय? किती पार्ट मध्ये डिवाइड झाला बाळांनो? 3 पार्ट मध्ये. पॉन्स, देन सेरेबेलम, देन मेड्युला. ओके, या 3 पोर्शन मध्ये डिवाइड झाला. आता पॉन्स बद्दल बोलू. पॉन्स काय आहे? पॉन्स काय आहे? पॉन्स इट इज अ राउंडेड बल्जेस बॉडी, बल्जिंग बॉडी. बघा, मिड ब्रेन, पॉन्स आणि मेड्युला या तिघांना मिळून ब्रेन स्टेम म्हटलं जातं. ब्रेनचा स्टेम. स्टेम म्हणजे माहिती आहे ना, दांडी. तर
हा क्वेश्चन सिंगल मार्क्स साठी बनतो तुमचा, लक्षात ठेवा. ब्रेन स्टेम मध्ये कुठले पोर्शन इन्क्लूड होतात? ब्रेनचा स्टेम म्हणजे काय बाळांनो? मिड ब्रेन, पॉन्स आणि मेड्युला. हा पोर्शन म्हणजे ब्रेनचा स्टेम. मग ते पुढे एक्सटेंड होतं स्पायनल कॉर्ड मध्ये. ठीक आहे. म्हणजे ब्रेन स्टेम मध्ये डोक्यात ठेवाल की ब्रेन स्टेम मध्ये काय काय इन्क्लूड होणार? मिड ब्रेन, पॉन्स आणि मेड्युला. हे तिघं म्हणजे झाले हे तिघं म्हणजे काय झाले रे? ब्रेन स्टेम. बघा आता पॉन्स बद्दल बोलू. हा पोर्शन काय आहे? पॉन्स. पॉन्स इज द बल्जिंग, राउंडेड बल्जिंग बॉडी. एक बल्ज स्वेलअप झालेली एक राउंडेड बल्जिंग बॉडी आहे. त्या बल्जिंग बॉडी मध्ये काय असतं? इट कंटेन्स क्रॉस ट्रॅक्स, क्रॉस बँड्स. क्रॉस बँडचा अर्थ तुम्हाला सांगते काय होते. बघा तुम्ही ही गोष्ट ऐकली आहे का? तुम्ही ही गोष्ट ऐकली आहे का की तुमचा जो राईट ब्रेन असतो तो तुमच्या लेफ्ट साइडला कंट्रोल करतो आणि तुमचा जो लेफ्ट ब्रेन उलट झालं, तुमचा जो राईट ब्रेन आहे तो तुमच्या लेफ्ट साइडला कंट्रोल करतो आणि तुमचा जो लेफ्ट ब्रेन आहे हा तुमच्या राईट साइडला कंट्रोल करतो. माहिती आहे का तुम्हाला ही गोष्ट? राईट साइड कंट्रोल लेफ्ट साइड, लेफ्ट साइड कंट्रोल राईट साइड, उलट ऑपोजिट. हा आपलं डोकं, हे आपल्या डोक्याची राईट साइड, ही आपल्या डोक्याची लेफ्ट साइड. इकडे पण न्यूरॉन्स, इकडे पण न्यूरॉन्स. ठीक आहे. पण हे जे राईट साइड आहे हे आपल्या बॉडीच्या लेफ्ट साइडला कंट्रोल करते आणि ब्रेनची लेफ्ट साइड आपल्या बॉडीच्या राईट साइडला कंट्रोल करते. ही गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? येस ऑर नो? का बरं? वाय? रिझन बिहाइंड इट. काय कारण आहे? कारण न्यूरॉन्स जे येतात ते सरळ चालणारे नसतात, वाकड्या पायाचे असतात. ते वाकड्या पायाचे म्हणजे काय? इकडून न्यूरॉन निघाला, हे जे निघाले आहेत आता मिनी दाखवू आपण, असे निघाले, ते सरळ मार्गाने नाही जात असे स्ट्रेट, ते असे जातात तिरपे, हे असे जातात असे. म्हणून राईट साइड मधून इन्फॉर्मेशन घेऊन येणारा न्यूरॉन लेफ्ट साइडला जाणार आणि लेफ्ट साइड मधून इन्फॉर्मेशन घेऊन येणारा न्यूरॉन राईट साइडला जाणार. आणि जेव्हा असे हे ते उलटे तिलटे जातात क्रॉस सेक्शन मध्ये, तेव्हा बघा हा मिड, हा पॉन्स, हा मेड्युला. ठीक आहे. तर आता हे इन्फॉर्मेशन घेऊन येणारे जे बँड्स आहेत ते काय होतात म्हणते, या पॉन्स रिजन मध्ये हे असे आले आहेत ते इथे क्रॉसिंग फॉर्मेशन करतात. इकडून आलेले असे, इकडून आलेले असे, इकडून आलेले असे, हे तिरपे आलेले जे इन्फॉर्मेशन घेऊन आलेले न्यूरॉन्स आहे हे असे पास होतील. म्हणून यांनी म्हटलेलं आहे क्रॉस बँड. फ्रॉम द रिजन ऑफ पॉन्स व्हेरिओलाय देयर इज अ फॉर्मेशन ऑफ क्रॉस व्हेरिओलाय रिजन मध्ये, पर्टिक्युलरली इथे अशी क्रॉसिंग तयार होते, अशी इथे सेंटरला. म्हणून इथून काय होतं? क्रॉसिंग म्हणजे क्रॉस बँड इथे फॉर्मेशन होतात. त्याच्यानंतर हे जे पॉन्स आहे इथून निघाले जे न्यूरॉन आहे ते कोणाकोणाला कनेक्ट करतील? एकतर सेरेब्रमला कनेक्ट करतील. बघा आलेले बँड्स कोणाकोणापर्यंत जाणार आहे कंट्रोल होऊन? मिड ब्रेनला गेला, त्याच्यानंतर सेरेब्रमला गेला ना, मिड ब्रेन सेरेब्रम याला त्यांनी कनेक्ट केला. इकडे खाली स्पायनल कॉर्डला कनेक्ट केला. इकडून जर आले नाही, पॉन्स मधून जर आलेले न्यूरॉन्स असतील, हा सेरेबेलम आहे. ठीक आहे. तर काही असे पण जात आहेत न्यूरॉन्स असे, राईट ना, असे पण जातात न्यूरॉन्स इकडे सेरेबेलम मधून. तर काही म्हणजे हा जो पॉन्स रिजन आहे हा कोणाकोणाला जॉईन करण्याचं काम करतोय? मिड ब्रेनला, सेरेब्रमला, सेरेबेलमला आणि स्पायनल कॉर्डला. मी काय बोलले ते कळलं का? बाळांनो क्लिअर आहे? हा पॉन्स रिजन हा याला पण कंट्रोल करतोय, म्हणजे याला पण जोडतोय, कंट्रोल नाही, याला जोडतोय आणि वरचा सेरेब्रमला पण जोडतोय, सेरेबेलमला पण जोडतोय आणि खाली स्पायनल कॉर्डला. म्हणजे पॉन्स या रिजनचं काम असतं मिड ब्रेन, सेरेब्रम, सेरेबेलम आणि स्पायनल कॉर्डला कनेक्ट करण्याचं. डन. पॉन्स क्लिअर आहे तुम्हाला? पॉन्स बद्दल तुम्हाला एवढंच लिहायचं आहे. पॉन्स क्लिअर आहे बाळांनो? ठीक आहे. आता नेक्स्ट पोर्शन आहे आपला सेरेबेलम. सेरेबेलम दिसतो कसा? जसं आपण म्हटलं
की आपला हा सेरेब्रम असे दोन तुकडे आहेत, असे दोन तुकडे ब्रेनचे आपले जोडले आहेत आणि मधला जो बँड होता त्याला आपण कॉर्पस कॅलोझम म्हटलं होतं. वरून जर पाहिला आपला ब्रेन, ठीक आहे, हा साइड व्ह्यू आहे आणि वरून जर पाहिलं तर असे दोन तुकडे ठेवल्यासारखे दिसतात ब्रेनचे. तुम्ही इंटरनेटवर डायग्राम चेक करू शकता, ठीक आहे. तर तुम्हाला असे दोन तुकडे ठेवलेले दिसतील. हा जो सेरेबेलम पोर्शन असतो ना बाळा, हा सेकंड लार्जेस्ट पोर्शन आहे. सेकंड लार्जेस्ट पोर्शन हा काय आहे? सेकंड लार्जेस्ट पोर्शन आहे ब्रेनचा. म्हणजे सगळ्यात मोठा कोण होता? सेरेब्रम होता. आता सेकंड लार्जेस्ट कोण आहे? सेरेबेलम आहे. हा जो सेरेबेलम आहे हा तुम्हाला असा दिसतोय बघा, असा असा, आणि आतमध्ये हे असं असं दिसतंय. ऍक्च्युली हा असा नसतो. तुम्ही याचा साइड व्ह्यू पाहिला म्हणून तुम्हाला तो तसा दिसणार. तो आहे कसा तुम्हाला दाखवतो. हा असा दिसतो तो. हे फ्लॅप्स असे जोडले गेले आहेत. हे फ्लॅप्स, हे जे दोन फ्लॅप्स आहेत हे असे दिसतात, म्हणून आपण साइड व्ह्यू पाहताना आपल्याला असा दिसतो, ठीक आहे. हा पण दोन तुकड्यांमध्ये डिवाइड झालेला आहे. जसं त्याला आपण सेरेब्रल हेमिस्फियर म्हटलं होतं, हा सेरेबेलम हेमिस्फियर आहे. सेरेबेलम हेमिस्फियर. cerebellum divides into two equal parts. cerebellum hemisphere, right आणि left. क्लिअर आहे इतकी गोष्ट? येस ऑर नो? क्लिअर आहे इतकी गोष्ट? ओके. आता हे जे दोन तुकडे आहेत बाळांनो, सेरेबेलम हेमिस्फियर आणि लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फियर, याला जोडणारा जो पोर्शन आहे, कनेक्टिंग पोर्शन इन बिटवीन these two region कॉल्ड एज अ वर्मिस. याचं स्ट्रक्चर कसं दिसतं? बटरफ्लाय. बटरफ्लाय जशी असते तसं याचं स्ट्रक्चर दिसतं. आणि या दोन फ्लॅप्सला जोडणारा जो पोर्शन आहे तिथे होता त्याला आपण कॉर्पस कॅलोझम म्हटलंय, आणि इथे जोडणाऱ्या पोर्शनला आपण वर्मिस असं म्हणतो. काय म्हणतो बाळांनो? वर्मिस. क्लिअर आहे इतकी गोष्ट? येस ऑर नो? ठीक आहे. आता बघा, हे जे सेरेबेलम आहे, या सेरेबेलमच्या आतमध्ये ग्रे मॅटर, पुन्हा ग्रे मॅटर तयार होणार इकडे असं साइडला, कॉर्टिकल रिजनला ग्रे मॅटर, ठीक आहे. आता हे जे काही एक्झॉन्स आहे, काही एक्झॉन्स असे स्प्रेड झाले, म्हणजे डिस्पर्स झालेले आहेत. डिस्पर्स म्हणजे कसे? व्हाईट मॅटर असतं, म्हणजे जास्तीत जास्त इथे व्हाईट मॅटर प्रेझेंट आहे, आणि त्या व्हाईट मॅटरच्या वरती हे असे काही न्यूरॉन्स असे स्प्रेड झालेले आहेत. तर ते स्ट्रक्चर कोणासारखं दिसतं? कोणते? ब्रांचेस ऑफ ट्री. इन दी व्हाईट मॅटर, ग्रे मॅटर स्प्रेड लाईक ब्रांचेस ऑफ ट्री. आणि याला म्हटलेल्या बाळांनो आर्बोरविटी. काय म्हणतात त्याला? आर्बोरविटी. ग्रे मॅटर, थीन लेअर ऑफ, इन दी थीन लेअर ऑफ व्हाईट मॅटर. आतमध्ये थीन लेअर आहे व्हाईट मॅटरची, आणि त्याच्यावरती हे ग्रे मॅटर असे ट्रीच्या ब्रांचेस सारखे स्प्रेड झालेले आहेत. सो दॅट्स वाय इट लुक लाईक अ ट्री अपीअरन्स. सो इट इज कॉल्ड एज आर्बोरविटी. म्हणून त्याला आर्बोरविटी असं म्हटलेलं आहे. क्लिअर आहे का? ही गोष्ट क्लिअर आहे का? किती गोष्टी शिकल्या आपण? सेकंड लार्जेस्ट पोर्शन आहे सेरेबेलम. त्याच्यानंतर आपण काय म्हटलं? दोन तुकड्यांमध्ये डिवाइड झालेला आहे, राईट आणि लेफ्ट. राईट आणि लेफ्ट मध्ये जोडणारा जो पोर्शन आहे त्याला नाव दिलं आहे आपण वर्मिस. त्याला काय नाव दिलेलं आहे? वर्मिस. त्याच्यानंतर हे जे दोन तुकडे आहेत त्याच्यामध्ये एक थीन लेअर आहे व्हाईट मॅटरची, आणि त्याच्यावर ग्रे असे स्प्रेड झालेले आहेत, आणि त्याचं नाव दिलेलं आहे, ट्री ब्रांचेस सारखं अपीअरन्स दिसतंय, आणि त्याचं नाव दिलेलं आहे आर्बोरविटी. इतकी गोष्ट क्लिअर आहे का सगळ्यांना? येस ऑर नो? ठीक आहे. आता बघा बाळांनो, हा जो सेरेबेलम आहे, या सेरेबेलम मध्ये 30 मिलियन्स न्यूरॉन्स प्रेझेंट असतात. किती म्हटलं मी? 30 मिलियन. इमॅजिन करा. 85% कोणी कॅप्चर केला? सेरेब्रमनी कॅप्चर केला. उरला किती बाळांनो? उरला किती? 15%. त्या 15% मध्येही सेकंड लार्जेस्ट पोर्शन सेरेबेलम आहे, ठीक आहे. तुम्ही विचार करा, याच्यामध्ये 30 मिलियन न्यूरॉन्स प्रेझेंट आहे, तर सेरेबेलम मध्ये, सेरेब्रम मध्ये किती असतील? म्हणजे आपल्या ब्रेन मध्ये किती सारे न्यूरॉन्स प्रेझेंट असतात, ठीक आहे. चला, आता जसं आपण तिथे पाहिलं की सेरेब्रम मध्ये गायराय आणि सल्काय प्रेझेंट आहे. गायराय आणि सल्काय प्रेझेंट आहे. कॉन्व्होल्युटेड स्ट्रक्चर प्रेझेंट आहे ना. इथे पण सेम सिच्युएशन असते बाळांनो. इथे पण असे कॉन्व्होल्युटेड स्ट्रक्चर आतमध्ये प्रेझेंट असतात, आणि त्याला पण काय नाव दिलंय रे?
गायराय अँड सल्काय. त्याला आपण काय नाव दिलंय बाळांनो? गायराय आणि सल्काय. गायराय आणि सल्काय. गायराय कोणाला म्हणू आपण? गायराय कोणाला म्हणू? स्वेलिंग पोर्शन जो आहे वरती आलेला. आणि सल्काय कोणाला म्हणू? डीप डिप्रेशन. आठवते का रे? विसरले का चॅप्टर? जो खोल भाग आहे त्याला सल्काय म्हणायचं, जो उथळ भाग आहे स्वेलअप झालेला त्याला गायराय म्हणायचं. ठीक आहे. इथे पण गायराय आणि सल्काय प्रेझेंट आहे. 30 मिलियन न्यूरॉन प्रेझेंट असतात. ठीक आहे. आता बघा काम काय करतं सेरेबेलम. सेरेबेलमचं काय काम असतं बाळांनो? तुमच्या बॉडी मधल्या जेवढ्याही नाचण्या, गालण्याच्या, फिरण्याच्या, उठण्याच्या, तुम्हाला डान्स करायचा आहे, तुम्हाला बॅलन्सिंग मेंटेन करायचं आहे, तुमचं टोन आणि पॉस्चर मेंटेन करायचं. एक साधं एक्झाम्पल सांगते तुम्हाला. इन्फॉर्मेशन कशी जाते आधी ते सांगते. इन्फॉर्मेशन ही अशी जाते सेरेबेलम मध्ये. ठीक आहे. अशी इन्फॉर्मेशन जाते आणि इकडून इन्फॉर्मेशन येते. अशाच प्रकारचे न्यूरॉन्स इकडे पण प्रेझेंट राहते. ठीक आहे. हे असं काहीतरी सुरू असतं त्यांचं. इन्फॉर्मेशन घेऊन जाणे, इन्फॉर्मेशन घेऊन येणे. आता बघा काय म्हणतोय? बॅलन्सिंग मेंटेन करतोय, इक्विलिब्रियम मेंटेन करतोय, पॉस्चर मेंटेन करतोय. ठीक आहे. कॉम्प्लेक्स ऍक्टिव्हिटी प्ले करतोय असं म्हटलं जातं सेरेबेलम बद्दल. आता मला सांगा, तुम्ही ड्रायव्हिंग करत आहात आणि ड्रायव्हिंग करताय अचानक एखादी गोष्ट समोर आली. अचानक एखादी गोष्ट समोर आली. ठीक आहे. तर तुम्ही काय कराल? ब्रेक माराल. ब्रेक मारल्यानंतर तुम्ही जाऊन धडपडता का रे स्टेअरिंगवर? खूप कमी कंडिशन मध्ये होतं. स्टेअरिंगवर धडपडल्यावर माणसाची मृत्यू होऊ शकते हे तुम्हाला माहिती आहे. जर ब्रेक मारला, ऍक्सिडेंट झाला आणि स्टेअरिंगवर पडला माणूस खूप जोरात तर त्याच्या हार्टवर इफेक्ट येतो आणि तो मरू शकतो. हे तुम्हाला माहिती आहे की नाही? बट मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की आपण थांबतो. जेव्हा स्टेअरिंग चालवलं जातं, ब्रेक मारतो, तेव्हा स्टेअरिंग पर्यंत येईपर्यंत आपल्या ह्या समोरच्या ज्या मसल्स असतात त्या खूप टाईट होऊन जातात. होतात ना? होतात ना? असं कडक होतो ना आपण, हो की नाही? कोण कळवून आणतं हे? सेरेबेलम. हे काम कोणाचं आहे? सेरेबेलमचं. सेरेबेलमला रिप्लाय जातो की भाई मैं ब्रेक मार रही. आपली बॉडी रिप्लाय करते की मी ब्रेक मारणार आहे. तर ही इन्फॉर्मेशन जाणार सेरेबेलम पर्यंत आणि सेरेबेलम काय म्हणतोय की समोरचे जे आपले स्केलेटल मसल आहे त्या स्केलेटल मसलला सेरेबेलम सांगतो की बाबा तू आता थोडा स्ट्रेट हो, कडक हो. आणि त्याच्यामुळे काय होणार? आपण अशी पूर्ण बॉडी आपली टाईट होऊन जाते, आपण पडत नाही. रात्री झोपताना आपण जेव्हा बेडवर बसतो तेव्हा डायरेक्ट उडी मारून झोपतो का? नाही. आपण बेडवर बसतो आणि हळूहळू हळू आपण मागे जातो. मागे जातो म्हणजे काय की आपल्या ज्या मसल्स असतात त्या काय झालेल्या असतात? कडक झालेले असतात, स्ट्रेट झालेले असतात आणि आपण हळूहळू हळूहळू मागे. असं तर नाही आहे की जसं बसलं तसंच आडवा झाला. किती लोक उड्या मारू मारू झोपतात बेडवर? किती लोक उड्या मारू मारू झोपतात? हळूहळू मागे पडतो ना आपण की डायरेक्ट बसल्याबरोबर गलंडला. एखाद दिवशी पाठीची हाडबीड मोडायचं असं जर आपण पडलो तर असं होतं का बाळांनो? आपण एक पर्टिक्युलर पॉस्चर आपलं मेंटेन केलं जातं. आपण बेडवर बसतो आणि आपली बॉडी मागे जाते. एकदम मागे जात नाही, हळूहळू हळूहळू मागे जाते. तर ही जी सिस्टीम आहे ही सेरेबेलमचं काम आहे आपल्या स्केलेटल मसलला स्ट्रेट करणं. सेकंड, आपल्या बॉडीचं पॉस्चर मेंटेन केलं जात आहे, टोन मेंटेन केल्याचं काम करतोय म्हणते सेरेबेलम. पॉस्चर मेंटेन करणे किंवा टोन मेंटेन करणे म्हणजे काय? मी तुमच्याशी बोलते, माझी मान स्ट्रेट आहे. ठीक आहे. मी उभी आहे, माझी बॉडी स्ट्रेट आहे. जर हे आपण स्ट्रेट आहो किंवा माझी बॉडी स्ट्रेट उभी आहे, इट जस्ट बिकॉज ऑफ द कॉन्ट्रॅक्शन. आपल्या बॉडीच्या मसलमध्ये लिटिल बिट अमाऊंट मध्ये कॉन्ट्रॅक्शन घडलेलं आहे, कॉन्ट्रॅक्शन सुरू आहे. कॉन्ट्रॅक्ट फॉर्म मध्ये आपल्या मसल प्रेझेंट आहे. त्या जर कॉन्ट्रॅक्ट फॉर्म मध्ये नसत्या तर माझी मान अशी नसता गळलेली असती, कुठल्याही डायरेक्शनला आडवी तडवी गोल गोल फिरली असती. बट सेरेबेलमनी काय केलेलं आहे? आपल्या बॉडीच्या ह्या ज्या मसल्स आहेत या मसलला स्ट्रेटनिंग, कॉन्ट्रॅक्ट करण्याचं काम आहे सेरेबेलमचं. तर तो काय करतो? आपल्या बॉडीला लिटिल बिट अमाऊंट मध्ये कॉन्ट्रॅक्ट कंडिशन मध्ये ठेवतो. जास्त नाही, लिटिल बिट अमाऊंट मध्ये कॉन्ट्रॅक्ट कंडिशन मध्ये ठेवतो. त्याच्यामुळे काय होतात की ज्या मसल्स आहेत आपल्या हे अशा स्ट्रेट राहतात. नाहीतर आपण गळून पडलेलो असतो. आपली मान, हाड आहेत ना हाडं, पण तरी आपण स्ट्रेट राहतो. मग आपलं असं पण होतं, असं पण होतं, फ्लेक्झिबल आहे.
कारण लिटिल बिट कॉन्ट्रॅक्शन इथे प्रेझेंट आणि ते कॉन्ट्रॅक्शन क्रिएट करणारा कोण असतो? सेरेबेलम असतो बाळांनो. मग आता आपण जे डान्स करतो, नाचतो, बागळतो, ज्या काही मेन ऍक्टिव्हिटीज आहे त्या सगळ्या मुवमेंटच्या ऍक्टिव्हिटीज ह्या कंट्रोल केल्या जातात सेरेबेलम थ्रू. कोण कंट्रोल करतं? सेरेबेलम. मी तुम्हाला बोलले होते, मी एक गोष्ट सांगणार तुम्हाला. हे जे दारू पिणारे लोक असतात ना, ड्रिंक करणारे लोक असतात ना, हे गटारामध्ये का बरं मिळतात? माहिती आहे का तुम्हाला याचं रिझन? गटारामध्ये किंवा आधी आजूबाजूला पडलेले का बरं असतात? असे डोलत डालत ड्रिंक केल्यानंतर डोलत का बरं जातात? ते का बरं सरळ जात नाही? सांगा बरं. ड्रिंक करणारे लोक, दारू पिणारे लोक सरळ चालू शकत नाही. का बरं चालू शकत नाही सरळ? सांगा, माहिती आहे कोणाला? येस ऑर नो? माहिती आहे का? चला मी सांगते गंमत. काय असतं, अल्कोहोल जे आहे, दारू जी आहे, अल्कोहोल जी आहे, ती अल्कोहोल आपल्या सेरेबेलमवर अटॅक करत असते. एक सेरेबेलमच हा एक पोर्शन आहे जे सेरेबेलमच असा अफेक्टेड होतो की अल्कोहोल त्याच्या बॉडीला सूटच नाही होत. म्हणजे सेरेबेलमला अल्कोहोलचा अंशही सहन होत नाही. तो ॲलर्जिक आहे त्याच्या बाबतीत की बाई माझ्या बॉडीमध्ये जर अल्कोहोल गेला तर मला रिॲक्शन होते. आपण म्हणतो ना ॲलर्जी असते, तर सेरेबेलमला अल्कोहोलची ॲलर्जी असते. जेव्हाही आपल्या बॉडीमध्ये अल्कोहोल एंटर करणार तेव्हाही सेरेबेलम आपला आपा खोतो, अपना आपा खो देता है. वो क्या करता है? सेरेबेलम का मेन काम क्या है? बॅलन्सिंग को मेंटेन करना. बरोबर ना? आपल्या बॉडी मधल्या सेरेबेलमचं काम आहे आपल्या मुवमेंटला कंट्रोल करणं, चालणे, उठणे, बसणे, धावणे, ह्या मुवमेंट करताय, डान्स करणे. आता जर माझं बॅलन्सिंग सेरेबेलम करतोय, सेरेबेलम म्हणतो अल्कोहोलची माझी दुश्मनी आहे, मला अल्कोहोल फुटी आग भी नहीं भाता मुझे अल्कोहोल. तर जसा अल्कोहोल बॉडीमध्ये एंटर करणार तसंच सेरेबेलमचं डोकं फिरतं आणि तो आपलं काम करू शकत नाही. म्हणून ड्रिंक करणारे लोक कधीही सरळ चालत नाही. ते एकतर इकडे एकतरी बॅलन्सिंग बिघडलं असतं. कारण अल्कोहोलचा अफेक्ट डिरेक्टली कोणावर होतो बाळांनो? सेरेबेलमवर होतो. आणि सेरेबेलम आपल्या ब्रेनचा खूप इम्पॉर्टंट पोर्शन आहे. मी तुम्हाला सांगितलं, आपल्या बॉडीच्या चालण्या, उठण्याच्या, डान्सिंग करण्याच्या, वॉकिंगच्या सगळ्या बॅलन्सिंग मेंटेन करण्याचं काम सेरेबेलमचं असतं. त्याच्यामुळे तुम्हाला ड्रिंक करणारे लोक एक तर गटारात, कारण की बॅलन्सिंग नसतं ना, त्यांना माहित नाही सरळ चालायचं, सरळ चालताच येत नाही, कारण की सेरेबेलम आता फिरलेलं आहे सेरेबेलमचं डोकं, कारण की त्यांनी अल्कोहोल घेतली. समजलं का? येस ऑर नो? क्लिअर आहे सगळ्यांना? हा बोला. हा विचारा. हा बेटा, पर्सेंटेज आहे त्याचं. अल्कोहोल दारूमध्ये किती पर्सेंट असतं? दारूमध्ये अल्कोहोल जो आहे तो किती पर्सेंट आहे? प्युअरली अल्कोहोल यूज केला जाते ड्रिंकमध्ये, माहिती आहे का? ड्रिंकमध्ये प्युअरली अल्कोहोल यूज केले जाते आणि मेडिसिनमध्ये जे अल्कोहोल केलं जातं ते एक लिटिल बिट अमाऊंटमध्ये. लक्ष घ्या, जेव्हा तुम्ही मेडिसिन घेता तेव्हा तुम्हाला झोप जास्त येते, हो की नाही? एखादी जेव्हा मेडिसिन घेतल्या जातं तेव्हा तुमच्या बॉडीला रिलॅक्स करण्यासाठी अल्कोहोल असतं. तर ज्या मेडिसिनमध्ये अल्कोहोल असतं बाळांनो, त्या मेडिसिनमुळे तुम्हाला झोप जास्त येते. त्या मेडिसिनमुळे तुम्हाला म्हणजे असं आळशीपणा येतो, तुम्ही प्रॉपरली काम करू शकत नाही घरातले. माहिती आहे का तुम्हाला ही गोष्ट? मग सेरेबेलम आपला अल्कोहोलमुळे अफेक्ट होतोय. पण अल्कोहोल कुठलं? प्युअर फॉर्म अल्कोहोल ना, दारू. आणि नॉर्मली मेडिसिन मध्ये यूज केलेला अल्कोहोल कुठल्या फॉर्म मध्ये असणार? बरं, डायल्यूटही असतं, ते ड्राय फॉर्म मध्ये असतं. सगळ्यात मोठी गोष्ट, जे मेडिसिन प्रिपेअर केल्या जाते ते ड्राय फॉर्म मध्ये, आणि जे लिक्विड फॉर्म मध्ये आपण सिरप घेतो, सिरप माहिती आहे ना? मोस्ट ऑफ द टॉनिक घेतल्यानंतर माणूस हा, तुम्हाला माहिती आहे बेवडे लोकही जास्त झोपलेलेच असतात, माहिती आहे का? बेवडे लोक जास्त स्लीपिंग कंडिशन मध्ये असतात, हो की नाही? घेतली, डोलले, रात्रभर कुठे गेली त्यांना माहीत राहत नाही, कारण तो ब्रेनवर अफेक्ट करतो, झोपवतो ब्रेनला, बरोबर की नाही? म्हणून घेतल्यानंतर चालतही नाही सरळ, आणि घेतल्यानंतर बोलतही नाही सरळ, आणि घेतल्यानंतर सरळ लंबा होऊन झोपला. त्या माणसांना माहित नाही राहत 5-5, 6-6 तास ते कुठे पडून राहतात.
बरोबर ना, कारण की डायरेक्टली अफेक्ट केला जातं. एक तर तुमचं सेरेबेलमने तुमचं बॅलन्सिंग मेंटेन बिघडवलंय, त्याच्यामुळे तुम्ही पायावर चालू शकत नाही प्रॉपर, त्याच्यामुळे तुमचं डोकं काय झोपलेलं आहे. येस ऑर नो? कळलं का मी काय बोलले? पक्का ना? हा बोला बोला बोला. कशामध्ये? हो, ऑब्विसली मला सांगा, सगळ्याच ड्रिंक घेतल्यानंतर डोलतात का? मी एक एक्झाम्पल सांगितलं बाळांनो, जे प्युअर दारू पितात ते लोक पडलेले असतात, पण मोस्ट ऑफ द लोक तुम्ही पाहिले जे बियर घेतात किंवा लिटिल अमाऊंट मध्ये घेतात, बरोबर की नाही? असे बरेच लोक आहेत जे लिटिल अमाऊंट मध्ये घेतात, मग ते लोक सगळे पडलेले दिसतात का तुम्हाला? मी काय सांगितलं, जे अस्सल दारू म्हणतात, ज्याला अल्कोहोल खूप चांगल्या कंडिशन मध्ये त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं, बरोबर ना, ते लोक तुम्हाला पडलेले, धडपडलेले, चाललेले, चालता येत नाही सरळ त्यांना, कारण डायरेक्टली इफेक्ट कोणावर होणार? सेरेबेलमवर होणार, कारण की अल्कोहोल हा कुठल्या पर्सेंटेज मध्ये आहे त्याच्यावर पण डिपेंड करतं ना. आता बियर घेतल्या जाते, वाईन घेतल्या जाते, तर बियर किंवा वाईन जर लिटिल अमाऊंट मध्ये घेतल्या जाणार तर माणूस डोलत नाही, तो खोटंही बोलू शकतो की मी काहीच घेतलेलं नाही, बरोबर की नाही? येस ऑर नो? चलो, क्लिअर आहे डाऊट सगळ्यांचे? लास्ट पोर्शन ब्रेनचा डिस्कस करायचा आपल्याला आज, मेडुला. पुढच्या आठवड्यात आपण लास्ट मध्ये पूर्ण चॅप्टर संपवणार. थोडासाच पोर्शन राहिलाय, इंडोक्राईन सिस्टीम मध्ये खूप जास्त डिटेलिंग नाहीये, त्याच्यामुळे तो हा जो पोर्शन आहे हा पटकन संपणार तुमचा. इंडोक्राईन पटकन संपते, वेळ लागतो फक्त ब्रेनला, ठीक आहे? मेडुला ऑब्लॉंगॅटा, ठीक आहे? मेडुला ऑब्लॉंगॅटा. मेडुला ऑब्लॉंगॅटा बाळांनो कुठला पोर्शन आहे? टर्मिनल पोर्शन ऑफ द ब्रेन. जसं पोझिशन सांगायची, पोझिशन तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तुमच्या स्वतःच्या हिशोबाने सांगितलं की कोणाच्या खाली कोण प्रेझेंट आहे, तर तुमचं राईट आन्सर आहे. कुठे प्रेझेंट आहे रे? इट इज अ टर्मिनल पोर्शन ऑफ दी ब्रेन. ब्रेनचा टर्मिनल पोर्शन आहे, ठीक आहे? त्याच्यानंतर काय बोलू आपण याच्याबद्दल? काय सांगावं असं वाटतंय तुम्हाला मेडुला ऑब्लॉंगॅटा बद्दल? सांगा. मेडुला ऑब्लॉंगॅटा आपल्या बॉडीच्या इनव्हॉल्युंटरी ऍक्शन्स कंट्रोल करतो. इनव्हॉल्युंटरी ऍक्शन्सला कंट्रोल करतो. कुठल्या इनव्हॉल्युंटरी ऍक्शन्स आहे बाळा, सांगा कुठल्या? त्या दिवशी मी तुम्हाला सांगितल्या होत्या, सांगा. हार्टबीट आहे, रेस्पिरेशन आहे, अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटी आहे. त्याच्यामध्ये मेन तुम्हाला सांगितलं होतं काही सेंटर प्रेझेंट असतात, आठवा? रास बनवली होती आपण, रास आठवते का तुम्हाला? कोमामध्ये का बरं गेलो होतो आपण? कोमा आठवला? कोमा हा, आरएएस खराब झाली होती आणि त्याच्यामुळे इथले जे सेंटर आहे, काय असतं रे मेडुला ऑब्लॉंगॅटा मध्ये? कुठला सेंटर असतो सांगितलं मी तुम्हाला? स्नीजिंग सेंटर, पुन्हा हिकअप सेंटर, पुन्हा रेस्पिरेटरी राईम सेंटर, पुन्हा वॉमिटिंग सेंटर, पुन्हा असे भरपूर सेंटर प्रेझेंट असतात. कार्डियक सेंटर, हार्टबीट, कार्डियक सेंटर, हे सगळेचे सगळे सेंटर मेडुला ऑब्लॉंगॅटा मध्ये प्रेझेंट आहेत, ठीक आहे? काय म्हणतोय हा मेडुला ऑब्लॉंगॅटा? आपल्या बॉडीचा, याला छोटा ब्रेन, स्मॉल ब्रेन असं म्हटलं जातं. म्हणून म्हणतात की ऍक्सिडेंट मध्ये जर मेडुला ऑब्लॉंगॅटाला, एक क्वेश्चन असेल मे बी तुमच्या पुस्तकामध्ये कुठेतरी दिलेला, की मेडुला ऑब्लॉंगॅटाला जर इंजुरी कॉज झाली तर डिरेक्टली डेथ कॉज होते. असं ऐकलंय का तुम्ही? मेडुला ऑब्लॉंगॅटाला जर इंजुरी कॉज झाली तर डिरेक्टली डेथ कॉज होते, कारण आपल्या बॉडीच्या मेन ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, मेन जे कंट्रोल आहे, रेस्पिरेशन, श्वास घेणे किंवा सोडणे, एक्सपिरेशन इन्स्पिरेशन, ओमिटिंग उलटी येणे, म्हणजे पचन जर नाही झालं तर उलटी येणार ना. त्याच्यानंतर हिकअप, काही अन्न नलिकेमध्ये अटकलंय, हिकअप, स्नीजिंग, शिंका येणे, कार्डियक सेंटर, हार्टबीट, रेस्पिरेटरी राईम सेंटर म्हणजे काय? श्वास घेणे किंवा सोडणे. हे सगळे सेंटर आपल्या मेडुला ऑब्लॉंगॅटा मध्ये आहे. याचं जर डोकं बिघडलं मेडुला ऑब्लॉंगॅटाचं आणि त्यांनी म्हटलं जा बाबा मी नाही घेत श्वास, मी नाही हार्टला काम करायला सांगत, की तू काय कर, रिलॅक्सेशन कॉन्ट्रॅक्शन कर,
मग आता यांनी हार्टला थांबवलं तर आपण थांबलो ना बाळांनो. यांनी जर हार्टला थांबवलं तर आपण थांबलो ना. यांनी जर म्हटलं, मला सांगा इन्स्पिरेशन साठी पहिली स्टिम्युलाय कोण देतं रे? शिकलो आपण. मेडुला ऑब्लॉंगेटा आणि पॉन्स मध्ये सेंटर प्रेझेंट असतात तेव्हा शिकलो होतो आपण. आठवलं का? येस, न्यूमोटॉक्सिक सेंटर आणि एपिनेस्टिक सेंटर प्रेझेंट असतात, शिकलोय आपण. आता हा रेस्पिरेटरी राईम सेंटर जो मेडुला ऑब्लॉंगेटा मध्ये प्रेझेंट आहे, हा आपल्या लंग्सला देतो की नाही ऑर्डर? हा आपल्या लंग्सला ऑर्डर देणार की नाही की तुझे क्या करना है, कॉन्ट्रॅक्ट होना है. तो हा डायफ्रॅगम, हा जो डायफ्रॅगम असतो याला ऑर्डर देणारा कोण? रेस्पिरेटरी राईम सेंटर. मग हा कॉन्ट्रॅक्टच नाही झाला तर श्वास मध्ये आतमध्ये येणार आहे का? मग आपल्या ज्या मेन ऍक्टिव्हिटी आहे, आपले हार्टबीट आहे, आपलं रेस्पिरेशन आहे, कोणी कंट्रोल केलंय? कोणी कंट्रोल केलंय? मेडुला ऑब्लॉंगेटानी कंट्रोल केलेला आहे. मग याला जर डिरेक्टली इफेक्ट झाला तर आपला हार्टही बंद पडू शकतो आणि आपला श्वास घेणं सुद्धा बंद होऊ शकतं. हार्ट सुद्धा बंद पडू शकतं आणि श्वास घेणं. त्याच्यामुळे याला काय म्हणतात रे बाळांनो? स्मॉल ब्रेन असं म्हणतात. काय म्हणतात? आपल्या ब्रेनचा छोटा. नाना पाटेकरचा डायलॉग ऐकलाय तुम्ही? कुठला पिक्चर होता रे तो? मस्त पिक्चर होता यार, तुम्हाला आठवत नाही आता. डिंपल कपाडे होती बघा त्याच्यामध्ये. क्रांतीवीर. क्रांतीवीरच आहे ना? आय डोंट नो, बहुतेक. कुठला आहे तो? असा नाही म्हणत का रे यहाँ पे छोटा ब्रेन होता है, यहाँ पे छोटा ब्रेन होता है, नहीं मारना चाहिए. जुना पिक्चर आहे, मे बी तुम्ही पाहिले नसेल. पाहिलंय का कोणी? येस ऑर नो? पाहिलंय का? रिप्लाय. तो बरोबर आहे ना, मी पुरातन काळातली आहे, तुम्ही तो पुरातन काळातले. तर नाना पाटेकरचा एक पिक्चर होता क्रांतीवीर, बहुतेक समथिंग, नाही क्रांतीवीर नाही पण काहीतरी नाव होतं त्याचं. तो नेहमी त्या पिक्चर मध्ये एक त्याचा डायलॉग आहे की यहाँ पे नहीं मारना चाहिए, यहाँ पे छोटा ब्रेन होता है, यहाँ पे नहीं मारना चाहिए, यहाँ पे छोटा ब्रेन होता है. तो छोटा ब्रेन मीन्स काय? मेडुला ऑब्लॉंगेटा. कारण की तो आपल्या हार्टला, आपल्या रेस्पिरेशनला कंट्रोल करतो आणि याला जर इफेक्ट झालं तर डिरेक्टली डेथ कॉज होऊ शकतं. क्लिअर आहे इतकी गोष्ट? क्लिअर आहे बाळांनो? क्लिअर आहे? ओके. आता बघा 4 वेंट्रिकल. आठवा, 4 वेंट्रिकल कुठे प्रेझेंट आहे? 2 सेरेब्रम मध्ये प्रेझेंट आहे, लॅटरल 2 वेंट्रिकल्स. तिसरं वेंट्रिकल कुठे प्रेझेंट होतं बाळांनो? डायन्सेफॅलॉन मध्ये प्रेझेंट होतं. डायन्सेफॅलॉन मध्ये 3rd वेंट्रिकल. 4th वेंट्रिकल कुठे प्रेझेंट आहे? कुठे प्रेझेंट आहे? सेरेबेलम मध्ये प्रेझेंट आहे. येस ऑर नो? 4 पोझिशन वेंट्रिकलच्या डोक्यात ठेवायचे आहे. डिरेक्टली वेंट्रिकलवर, फक्त आणि फक्त वेंट्रिकलच्या पोझिशनवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ही जी ट्यूब आतमधून जात आहे बघा, मेडुला ऑब्लॉंगेटा मधून, पॉन्स मधून, मिड ब्रेन पर्यंत एक ट्यूब गेलेली आहे. त्या ट्यूबचं नाव काय आहे रे? डक्ट ऑफ इटर. काय आहे? डक्ट ऑफ इटर किंवा सेरेब्रल ॲक्विडक्ट. त्या डक्ट मध्ये काय भरलेलं आहे? त्या डक्ट मध्ये काय भरलेलं आहे? सांगा पटापट. CSF, सेरेब्रो स्पायनल फ्लुइड भरलेला आहे आतमध्ये. त्याच्यानंतर आता लास्ट, जसं आपण म्हटलं स्पायनल कॉर्ड, क्रॅनियम. हा क्रॅनियम आहे ना, ओपनिंग. ब्रेनच्या भोवती एक बोनी बॉक्स, डबा, बोनी बॉक्स प्रेझेंट असतो, त्याला क्रॅनियम म्हटलं होतं आपण. आता हा ब्रेन या क्रॅनियम मधून एंटर करणार. त्या नॅरो ओपनिंगला काय नाव दिलं होतं आपण? आठवा. त्या नॅरो ओपनिंगला काय नाव दिलं होतं? फोरॅमेन मॅनरो. बरोबर का? फोरॅमेन मॅनरो. ओके. आता काय म्हणतोय? तुम्हाला नाव दिलंय, कोणी विचारणार नाही क्वेश्चन, मी सांगते 101%. फोरॅमेन मॅनरोच्या 3 ओपनिंग असतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे 2 लॅटरल असतात आणि एक मीडियन असते. बघा बुक मध्ये दिलंय तुमच्या, 2 लॅटरल आणि 1 मीडियम. लॅटरलचं नाव काय दिलंय रे? लुष्का. लॅटरल ज्या असतात त्याचं नाव काय दिलेलं आहे? लुष्का. ओके. आणि जे मीडियन असतं तिचं नाव काय दिलेलं आहे? मॅगेंडी. काय दिलेलं आहे? मॅगेंडी. फोरॅमेन मॅनरोच्या 3 ओपनिंग आहे, त्यातल्या 2 लॅटरल आहेत आणि एक मीडियन आहे. लॅटरल म्हणजे साईडला, माहिती आहे ना लॅटरलचा अर्थ काय होतो? साईडला. तर त्याचं नाव काय दिलेलं? लुष्का. आणि जे मीडियन आहे, सेंटर मधून गेलेली ओपनिंग, तिचं नाव दिलंय मॅगेंडी. क्लिअर आहे? इथे तुमचा ब्रेन संपलेला आहे. इथे तुमचा ब्रेन संपला आहे. कुणाला? अख्ख्या ब्रेन मध्ये. चॅप्टर तुमच्या समोर टेक्स्टबुक ठेवलेलं आहे. टेक्स्टबुकचे पेजेस काढा ब्रेनचे आणि मला सांगा काही कॉम्प्लिकेशन आहे याच्यामध्ये? ब्रेन मध्ये काही कॉम्प्लिकेशन आहे? पटापट पहा 2 मिनिटात. मग आपण उद्या
ब्रेनला अख्खा संपवण्याचा प्रयत्न करू. स्पायनल कॉर्डच आहे त्याच्यामध्ये आणि छोटे छोटे पोर्शन. बघा बघा कोणाला काही डिफिकल्टी आहे का तर. दोन मिनिटात डाऊट क्लिअर करणार मी. पेजेस सारा तिथेच बसले आहात तुम्ही, तुमच्यासमोर टेक्स्टबुक आहे आणि कुणाला काय डाऊट आहे ते मला विचार. क्लिअर आहे ब्रेन? अरे बापरे, आनंदाची गोष्ट आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे आता तुम्ही एंड पॉइंटवर आहात आणि तुम्हाला माहिती आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन इट इज द हार्डेस्ट टॉपिक ऑफ युअर बायोलॉजी सिलेबस. येस ऑर नो? बरोबर की नाही? सगळ्यात डिफिकल्ट टॉपिक समजायला ब्रेन आहे. म्हणून तुम्हाला विचारते की ब्रेन मध्ये कुठे प्रॉब्लेम आहे का? क्लिअर आहे सगळ्यांना? सगळ्यांना क्लिअर आहे? करू बंद क्लास? करू का बंद क्लास? चला क्लास ऑफ करते मी. उद्या भेटू ऑन सेम टाइम. बाय एव्हरीवन.